आणि त्यांना गुन्हेगार ठरवलं गेलं. नुसतं अक्यूज नाही तर कॉन्व्हिक्ट, गिल्टी ठरवलं गेलं की ह्यानीच रेप केला. त्या मुलीने देखील सांगितलं की होय ह्यानीच रेप केला, त्याच्यानंतर गँगरेप केला. त्याला जेलची शिक्षा झाली, जन्मठेप झाली. पण भाजपचा आमदार होता म्हणून ज्या माणसाला फासावर चढवायला पाहिजे होतं, त्या माणसाला परवा बेल मिळालेली आहे. तर ह्या माणसाने फक्त म्हणजे रेप केला, कोणाचा बलात्कार केला तर फासावर चढवलंच पाहिजे. पण तेवढंच नाही केलं, तर वडिलांना त्यांनी ज्युडिशियल कस्टडीमध्ये मारून टाकलं. त्याच मुलीच्या वडिलांना. त्या मुलीच्या परिवाराला एका गाडीचा ऍक्सिडेंट घडवून आणला आणि त्या परिवाराला मारून टाकलं. परवाकडे तिची आई आणि ती बिचारी जेव्हा ह्याला बेल मिळाली, ह्या घाणेरड्या राक्षसाला ज्याला फाशीवर चढवायला पाहिजे होती, बेल मिळाली, तेव्हा भाजपचे लोक जाऊन त्याला हार घालत होते, हार तुरे घालत होते, त्याची ओवाळणी करत होते. आणि हिची आई आणि ही जेव्हा बिचारी रस्त्यावर आंदोलन करायला आली, तेव्हा पोलिसांनी उचलून हिना फेकून दिला आत. असं सरकार तुम्हाला भाजपचं मान्य आहे का? हे जंगलराजच झालं. म्हणजे ते जे बोलतात ना, जंगलराज बिहारमध्ये होतं, बिहारमध्ये होतं, तसं नाहीये. भाजपाच्याच राज्यात जंगलराज होतं. बिल्किस बानो सोबत काय झालं? तिच्या 3 वर्षाच्या मुलाला डोळ्यासमोर चिडवलं होतं, तिच्या परिवाराला मारून टाकलं होतं आणि तिच्या देखील बलात्काराला जेव्हा तो जेलमधून बाहेर आला, त्याला हार घातले, तुरे घातले. असे हे भाजपवाले हे महिलांना मान्य आहेत का? म्हणजे लाडकी बहीण मधून मध्ये मुख्यमंत्री चिडले होते अधिवेशन मी पाहिलं की तुम्ही लाडकी बहीणवर सतत बोलू नका, लाडकी बहीणवर सतत बोलू नका. ओ लाडकी बहीणवर बोलणार आम्ही, कारण तुम्ही पहिलं तर सांगितलं होतं लाडकी बहीण मध्ये की 2100 रुपये 2100 रुपये आम्ही देऊ. सांगितलं होतं की नव्हतं? म्हणजे तुम्ही तिथे तर खोटं बोललाच. पण ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून फसवतात ज्या बहिणींना, त्यांची सुरक्षा तरी तुम्ही कायम ठेवा. पण एक भयानक चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. म्हणजे शेतकरी आत्महत्या करत चाललेले आहेत. तिकडच्या शेतकरी महिलांचे जे कुंकू आहे ते पुसत चाललेले आहे, पण तिथे कर्जमाफी तुम्ही करत नाही. महिलांवर जे बलात्कार होतात, महिलांवर जे अत्याचार होतात, त्याच्यावर तुम्ही बोलायला काही तयार नाही. गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, तिथे बोलायला तयार नाही. मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी नाशिकमध्ये किती खून झाले होते? 42 खून झाले होते. त्याच्यावर तुम्ही काही गृहमंत्री म्हणून बोलायला तयार नाही आहात. नवीन कुठचा उद्योगधंदा आपल्या राज्यात येत नाही, गुंतवणूक येत नाही, त्याच्यावर बोलायला काही तयार नाही आहात. 3 वर्ष शहर भयानक होत चाललेले, वाटोळं करत चाललंय तुम्ही, त्याच्यावर बोलायला काही तयार नाही आहात. आणि मग बोलायचं कशावर? तर नाही, आम्ही धर्मावर बोलू, आम्ही समाजावर बोलू, आम्ही भाषेवर बोलू. कशासाठी? तुम्हाला जर बोलायचं असेल तर मुद्द्यावर बोला. आणि धर्मावरच बोलायचं असेल, तुम्हाला धर्मावरच भाजपा म्हणून बोलायचं असेल, तर तुम्ही आम्हाला एक उत्तर द्या की पालघरमध्ये जे साधू हत्याकांड झालं होतं, त्याच्यातला जो प्रमुख आरोपी होता त्याला तुम्ही भाजपात का प्रवेश दिला, ह्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग हिंदुत्वावर बोलायला समोर या. तुम्हाला आठवत असेल ते पालघर हत्याकांड जेव्हा झालं, ते 2 साधूंना जेव्हा मारलं गेलं तिथे, केवढं काय रान पेटवलं होतं भाजपनी. जणू काही महाराष्ट्रात 2 साधूंच्या विरुद्ध उभा आहे, आपण सगळे 2 साधूंच्या विरुद्ध उभे आहोत. बरोबर निवडणुकीची जेव्हा वेळ आली, आता ही जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद नाही, नगरपालिकेची निवडणूक होती, तेव्हा त्याच प्रमुख आरोपीला, ज्यांनी साधू हत्याकांडात प्रमुख आरोपी आहे, त्यांनी प्रवेश दिला होता. म्हणजे खोटं बोलत राहायचं, रेटून बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि ह्या खोट्यावर दंगली निर्माण करायचं, सगळं काही करायचं आणि जिंकून आणण्याचा प्रयत्न करायचा. आज तुम्ही ठरवायचं आहे, आपलं जे नाशिकमधलं वातावरण आहे ते भाजपच्या हातात देऊन बिल्डर कॉन्ट्रॅक्टरांचं करायचंय, बिघडून टाकायचं आहे, जाती आणि धार्मिक करून टाकायचं आहे, की आपल्या भवितव्याला निवडायचं आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. हा निर्णय तुमचा असणार आहे. अनेक सभा पुढे होतील, बोलण्यासारखे विषय खूप आहेत. आत्ताच मी पाहत होतो इकडच्या बसेस देखील, जे मी सतत सांगत होतो, म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री बोलले होते की आम्ही इंडिया निओ मेट्रो आणू. आले का? एक तरी खांब लागलाय का? आयटी पार्क येणार होतं, एक तरी कम्प्युटर बसलाय का? रस्ते सुधारणार होते, एक तरी खड्डा बुजलाय का? नाही. आणि जे मी सातत्याने बोलत होतो की नाशिकवर आमचं प्रेम आहे, ते प्रेम आहे ते ह्या नाशिककरांवर आहे, नाशिकच्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरवर नाहीये. हा फरक आपल्यामध्ये आणि भाजपामध्ये आहे. विषय खूप आहेत बोलण्यासारखे. ज्या मी बस बोलत होतो, भाजपने प्रायव्हेट बसेस आणल्यात, त्यांचाच कोणतरी कॉन्ट्रॅक्टर असेल. मी सांगतोय महानगरपालिकेच्या बसेस द्या. पण जे जे मुंबईमध्ये आपण करून दाखवलं, ते देखील मला पुन्हा एकदा नाशिकमध्ये करून दाखवायचं आहे. विषय अनेक येतील, वचननाम्यात येतील. पण मी आता गाडीत सांगत होतो, आपले जिल्हा प्रमुख आणि आम्ही नाना बसलो होतो. माझी स्वप्न ह्या शहरासाठी 2-3 आहेतच. बाकीची तर खूप करण्यासारखी कामं आहेत. पण ह्या नाशिक महानगरपालिकेचं, जसं मुंबईमध्ये उद्धव साहेबांनी महानगरपालिकेचं स्वतः महानगरपालिकेचं 4 मेडिकल कॉलेजेस आणलेले आहेत, तसं मला नाशिक महानगरपालिकेचं कमीत कमी 1 मेडिकल कॉलेज पुढच्या 5 वर्षात करून दाखवायचं आहे. स्वस्त आणि मस्त आरोग्य सेवा ही नाशिकमध्ये आलीच पाहिजे. हे सगळे मोठे मोठे नेते येतात,
सगळं काही सांगून जातील. मी पुन्हा एकदा त्यांना सांगतो, मुद्द्याचं बोला, नाशिक प्रेमाचं बोला, बाकीचं काही बोलू नका. जसं मुंबईमध्ये महानगरपालिकेची शाळा विनामूल्य आहे. 8 की 9 भाषांमध्ये शिकवलं जातं. मराठी अनिवार्य आहे, पण मराठी आहे, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे. 3.25 लाख विद्यार्थी ह्या शाळेमध्ये शिकतात. जी गलटी 30-30 हजार विद्यार्थी ज्याची गलटी लागली होती, हे चित्र सुधारून आपण डिजिटल क्लासरूम आणले, चांगल्या शाळा बनवल्या, आयबी, आयसीएसई, सीबीएसई ह्या शाळा आणल्या, विनामूल्य आणल्या. म्हणजे मुलांचं भवितव्य, मुलींचं भवितव्य पक्क करतोय आपण. असं मला शाळा ह्या नाशिकमध्ये प्रत्येक वॉर्डात आणायच्या आहेत. ह्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे. तपोवन तर वाचवायचंच आहे, पण अशी वनं आपल्याला वाढवायची आहेत. मोकळ्या जागा असतील, मोकळी उद्यानं असतील, जिथे तुम्ही आरामात जाऊन बसू शकाल, आनंद घेऊ शकाल, मोकळा श्वास घेऊ शकाल, अशी उद्यानं आपल्याला करायची आहेत. म्हणून मी तुमच्याकडे आलोय, तुमचं साथ आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे.